हा जाऊ दे म्हणायचं अभ्यास पण केला पाहिजे एकदा किंवा- वयात आली की उजवून मोकळं होऊया, हा, आपल्या असं जबाबदारीतून एवढं. मुक्त होऊया असं. नव्हते बीएडची फी भरायला, तर गळ्यातली एक 1.5 तोळ्याची तेव्हा हम्म. तेव्हा 2,000 रुपये तोळा होता. होय हो. 1.5 तोळ्याची एक 3,500 ची बाळ विकली आणि फी टायमिंगला अनन्य साधारण महत्त्व. विनोदाला तो अगदी, जो टायमिंग अगदी. हुकलं की हो, मग हो. तो विनोद हो. फसला. नमस्कार, मी साईनाथ सावंत आणि आपण पाहत आहात नॉलेज गेन फाउंडेशन अर्थात KGFचा एक नवीन कोरा एपिसोड. प्रत्येप्रमाणे आजही आम्हाला एक अत्यंत जबरदस्त व्यक्तिमत्व गप्पांसाठी लाभलेलं आहे. आत्ता आम्ही या क्षणी कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यामध्ये आहोत आणि या गडहिंग्लज तालुक्यातील निवासी श्रीमती उर्मिला कदम मॅडम आज आम्हाला गप्पांसाठी लाभलेले आहेत, ज्या पेशाने शिक्षिका होत्या, मुख्याध्यापिका म्हणून त्या निवृत्त झालेल्या आहेत. अनेक वर्ष मुख्याध्यापिका म्हणून त्यांनी एका शाळेचं काम पाहिलेलं आहे. पण ते सांभाळत असतानाही त्यांचा कलेकडे ओढा होता, अभिनयाकडे त्यांचा ओढा होता आणि तो ओढा त्यांना कसा निर्माण झाला, काय झाला, पुढील गप्पांमध्ये ते आपण जाणून घेऊया त्यांच्या आयुष्याचा अंतरंग. तर जास्त वेळ न घेता आपण त्यांना तात्काळ या गप्पांमध्ये समाविष्ट करून घेऊया. तुमच्या सहकार्याने मी त्यांचं स्वागत करतो. ताई नमस्कार. नमस्कार. आजच्या एपिसोडला तुम्ही वेळात वेळ काढून वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद. तर तुम्हाला आधी मी धन्यवाद मानते, कारण तुम्ही आम्हाला या अंतरंगाच्या या एपिसोडमध्ये आम्हाला संधी दिली आणि मलाही हा पहिलाच म्हणजे अनुभव आहे, त्यामुळं थोडंसं म्हणजे समजून घ्या. काही नाही आपण गप्पा मारायच्या आहेत, मी मगाशीच म्हटलं त्याप्रमाणे. आणि इथे कुठल्याही प्रकारचं दडपण न घेता आपण गप्पा मारूया. अच्छा, सूनबाई आहेत का तुम्हाला? आहेत ना? हां, मग आपण गॉसिप पण करू शकतो. असो, मी विनोदाचा भाग सोडूया. तर ताई, तुम्ही मुख्याध्यापिका म्हणून निवृत्त झालात. विद्यार्थ्यांचे कान पकडायची सवय, दटावायची सवय आणि या सगळ्या दबडघ्यातून तुम्ही कलेच्या क्षेत्राकडे कशा काय आकर्षित झालात? ते तुम्हाला लहानपणापासून त्याचं आकर्षण होतं की वयाच्या एका विशिष्ट टप्प्यावर आल्यानंतर जबाबदारीतून मुक्त, घरच्या जबाबदाऱ्यांमधून बरीचशी मुक्तता मिळाल्यानंतर, लहान मुलांच्या संगोपनाच्या आणि याच्या त्याच्या, मग तुमच्या आयुष्यात कलेकडे ओढा वाढला किंवा काय? याच्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना थोडंसं जाणून घ्यायला आवडेल. आणि त्या अगोदर तुम्ही शिक्षिका म्हणून कोणत्या हायस्कूलला सेवा दिली आणि तिथे त्याच्याबद्दल पण जुजबी माहिती आमच्या माणसांना. माझं बालपण सगळं इथंच गेलं, गडहिंग्लज शहरात. 1ली ते 4थी कन्या विद्या मंदिर. गुड. आताच ते सावित्रीबाई फुले आहे. सगळ्या तिथे शिक्षिका आणि सगळ्या मुलीच होत्या शाळेत. 1ली ते 4थी तिथे झालं. नंतर विवेकानंदला 5वी ते 12वी पर्यंत तिथं शिकले आणि BA आणि BEd मी लग्नानंतर शिकले. वा, लग्न झालं. त्याचं श्रेय सासरच्या मंडळींना द्यायला पाहिजे. माझ्या मिस्टरांना. अच्छा, मिस्टर पण शिक्षक होते? हो, शिक्षक होते. अच्छा, शिक्षण संस्थेत शिक्षक. वाव. तर झालं असं 5वीला मी गेल्यानंतर, हायस्कूलला आल्यानंतर एच पाटील सर आमचे कला शिक्षक होते आणि त्यावेळेला कसं स्नेहसंमेलन 2-2 दिवस असायचे. होय, बरोबर. एक दिवस विविध गुणदर्शन असायचं आणि दुसऱ्या दिवशी 3 अंकी नाटक असायचं. बरोबर. आणि नाटकाची आवड तेव्हापासून होती मला. मराठीला आम्हाला हुक्केरी सर म्हणून होते, आता ते यात नाही. खूप छान त्यांनी म्हणजे आम्हाला वाचनाची आवड लावली आणि नाटकांची. तर काय झालं, नटसम्राट नाटक त्यांनी बसवलेलं होतं आम्ही 5वीला असताना. बापरे. आणि त्यावेळेला कसं झालं, माझी एक मैत्रीण आणि मी दोघींना बोलवलं. आम्हाला ते काही डोक्यातही नव्हतं. दोघींना बोलवलं. त्यात नातीचा जो रोल होता ना, आजोबा मला वाचवा वगैरे, तर ते 2-3 वेळा आमच्याकडून त्यांनी म्हणून घेतलं आणि त्यात तिचं सिलेक्शन झालं. त्यावेळेला दुसऱ्या मुलगीचं, म्हणजे मैत्रिणीच. तर त्यावेळेला असं काय वाटलंही नव्हतं आम्हाला, ठीक आहे. पण कुठंतरी एक होतं की कधीतरी मंचावरती यायला संधी मिळायला पाहिजे. म्हणजे त्याचा बीज तिथे पडलं त्या नाटकाच्या निमित्तानं असं म्हणायला. आणि आमच्या लहानपणी नाटकं पण बरीचशी यायची शाळेत. म्हणजे
शाळेचं तिथं हे आहे मोठं बर नाट्यगृह आहे शाळेचं. नाट्यगृह आहे. हो. हा. कोणत्या शाळेचं? विवेकानंद. विवेकानंद. हा. हो. हम्म. तर तिथं जी जी नाटकं येतील ती बघायला मला आवडायची बर आणि मी जायची पण बघायला. अच्छा अच्छा अच्छा. वडिलांचा डोळा चुकवून अगदी. हा. बरीच असं म्हणजे उदाहरणं आहेत तशी. नाही. त्यावेळेची रायगडला जेव्हा जाग येते, अरे वा क्या बात. संत गोरा कुंभार, जितेंद्र अभिषेकींचं, प्रभाकर पणशीकरांचं ते इथे उशाळला हो मृत्यू, हो हो. ही नाटकं बघितलेली मी. आणि म्हणजे आवड असल्यामुळे कधीतरी मला ते मंचावरती यायचं. पण नंतर अगोदर तुम्ही दर्दी रसिक संसार, झालात. शिक्षण, रसिक. दर्दी रसिक झालात बरोबर. आणि मग त्याचं रूपांतर हळूहळू कलाकारामध्ये. कलाकार. मग शाळेतल्या स्नेह संमेलनामध्ये सहभाग असायचा. नाटकापेक्षा डान्स वगैरे हे एका दुसऱ्या वर्षाला असायचं 9वी पर्यंत. 10वीला काय मग घ्यायला परमिशन पण नव्हती आणि वडील द्यायचे पण नाही. बोर्डाची परीक्षा म्हटल्यानंतर थोडस. त्यातला एक तुमच्या काळात 10वीचाच बोर्ड होता? 10वीचं बोर्ड. तर त्या ह्याच्यात काय झालं, असं शाळेजवळच आमचं घर आहे. मग स्नेह संमेलनात जायचं, बघायला जायचं नाटक किंवा कार्यक्रम. तो तुम्हाला परवणीच होती म्हणायची, शाळेशेजारी घर असल्याचा फायदा. असं काय झालं, मी काय सहभाग घेतला नव्हता पण बघायला जायचं, पण वडील पाठवत नव्हते. आत्याला आमच्या घेतलं मी, कारण कोणतरी घरातलं असलं की वडील हे करते. तर तिला घेऊन गेलो आम्ही. अगदी कार्यक्रम वगैरे सुरुवात झाली, मध्यंतर होत होतं म्हणजे चांगलं रंगात आलेलं. आणि त्यावेळेला अचानक वडील आमचे आले आणि मंचावरून त्यांनी पुकारलं की असं असं नाव घेतलं माझं आणि त्यांची आजी वारली आणि ताबडतोब या घरी. अरे मला एवढा धसका बसला, मला बोलताच येईना. म्हणजे आमची आत्या होती बरोबर, पण तिला सांगता येईना मला काय झाले घरी, घाबरून. आणि गेलो आम्ही दोघी घरी. घरी जातो तर अगदी शांत, काहीच नव्हतं. लक्षात आलं वडिलांना राग आलेला आहे, ती रागाच्या मुद्दाम हे केलं. मग जाऊन झोपलो आम्ही आणि पोरीला कळालेलं तोपर्यंत सगळं आमच्या मैत्रिणीला. तिची आजी वारली, तिची आजी वारली असं तिला त्यांना कळालं आणि त्या सगळ्याच आल्या. जेव्हा कार्यक्रम संपला त्यावेळेला जाता जाताच गल्लीतच तिथंच घर असल्यामुळे आल्या. त्या बघतात तर काहीच नाही, शांत आहे सगळं. आणि वडिलांनी असं खोटं सांगितलेलं. मग दुसऱ्या दिवशी आजीला कळालं, ती शिवाय द्यायला लागली त्याला, मी गेलोय म्हणून सांगून पोरीला बोलवून आणलं. म्हणजे तो किस्सा लक्षात राहिला की एवढी आवड होती. म्हणजे घरात आवड होती पण रिस्ट्रिक्शन एवढी मजबूत खूप होतं. म्हणजे तसं शिक्षणाच्या बाबतीत सुद्धा म्हणजे शिकायला लागले एवढंच, पण तिला काय आज आपण सगळं वह्या पुस्तकं देणं, कपडे किंवा गणवेश काय देण्यातलं त्या काळातली एक जवळजवळ पूर्ण पिढीच तेवढी उदासीन होती मुलींच्या शिक्षणात. वर्ग शाळेत जाते एवढंच, जाऊ दे म्हणायचं, पण एकदा वयात आली की उजवून मोकळं होऊया, आपल्या जबाबदारीतून मुक्त होऊया, असा एक शैक्षणिक वातावरणच नव्हतं. अच्छा अच्छा. पण आणि अशा परिस्थितीत अभिमान होता आमच्या आजीला की ही शिकते, शिकायला लागली, शिकू द्या. पहिली दुसरीला तुम्ही भावंड किती? मी एकटीच, एकच. आणि भाऊ नाही, बहीण नाही, कोणी नाही. आणि तरीही शिक्षण सुरू. अरे बाप. मुलगी म्हणून त्यांना काय वाटायचं कुणास ठाऊक, म्हणजे दरारा होता. नाही तुमच्याकडे मला बघितल्यानंतर खरंच माझ्या वडिलांची मला आठवण झाली. नाही, सुरक्षिततेसाठी आपल्या मुलांबद्दल मुलीबद्दल काळजी असणं हे काही गैर नाही, पण थोडस तरी स्वातंत्र्य दिलं पाहिजे मुलांना. 5 नंतर घराबाहेर बाल सुलभ ज्या काही गोष्टी असतात त्या करायला सुद्धा आपण जर त्यांना अडवणूक केली तर मग त्याचा एक विपरीत परिणाम पण मानसिकतेवर होतो, नाही का? कारण शिक्षिका म्हणून तुम्हाला नंतरच्या काळात त्या लक्षात आल्या असतील. तेव्हा तसं नव्हतंच वातावरण. त्यांचं व्यक्तिमत्वच असं होतं की सगळे घाबरायचीच. थोडं ड्रिंक घेत असल्यामुळे नेहमी मग ते तारवटलेले डोळे आणि खर्चातला आवाज वरती असं तुमच्यावर जशी बोलते मी तसं बोलायची सुद्धा मला हिंमत व्हायची, असं त्यांचं व्यक्तिमत्व. पण काही गोष्टी चांगल्या पण होत्या त्यांच्या. अर्थातच माणूस सर्वथा वाईट नसतो, बरोबर. कारण बऱ्याच गोष्टी त्यांच्या क्रांतिकारक होत्या अशा. म्हणजे जाता जाता कोण म्हटलं, पाटील मला शर्ट नाही, शर्ट काढूनच दिलं, असं मी बघितलेलं आहे त्यांचं. मुंडाशावरती घरी आले, जसं सामाजिक पण त्यांचं हे होतं. बाकीच्यांना सगळ्यांना होते मदतीला पुढं असायचं, कोण मारलं काय झालं तर ते जायचे.
तिथं का पुढं होऊन अगदी तुडवून सगळं त्यांना हे केलं. करायचे बरोबर, व्यवस्थित बरोबर. अगदी. हम्म. आणि घरी येऊन आंघोळ करायची नाही. बर आजी म्हणायची अरे आंघोळ कर, हा. काय ते काय येऊन बसलेत काय, गेले ते. असं म्हणजे म्हणजे तसं पुरोगामी होते, पुरोगामी होते. फक्त मुलीच्या बाबतीत थोडेसे हा. प्रतिगामी होते. हा. त्यांना म्हणजे काळजी म्हणा किंवा काय म्हणा, हा, मलाही बरोबर. काय लक्षात म्हणजे बरं, मग यायचं तुम्ही नाही, आलंच शिक्षण नव्हतं. तरी पण पूर्ण केलं? पूर्ण केलं. माझी एक अगदी प्रचंड इच्छाशक्ती होती की शिक्षण पूर्ण करायचं. बर बर. काही झालं तरी म्हणजे घरात असं वातावरण असू दे, आईशी पण भांडणं हे ते असायचीच, पण मी थोडस स्वतःला अलिप्त करून स्वार्थी ठरवून घेतलं की हा. काही जरी झालं तर संधीचा सोनं करायचं, फायदा करून घ्यायचा आणि शिक्षण पूर्ण करायचं. अच्छा. मग त्यातून 10वी झाली. 8वी पासून स्थळ यायची बघायला. बापरे. हो, तो काळ होता. आठवीपासूनच. 15-16व्या हो, वर्षात हो, लग्न हो. व्हायची. वयात आले की आपले हो हो. पाटावर बसायचं हे मला कंटाळा यायचा, पण चालायचंच नाही पुन्हा त्याला पुढे काय काय वडिलांच्या समोर. बरोबर आहे. मग आजीनं थोडस सांगून जाऊ दे, इथंच आहे, कुठं दुसरीकडे जात नाही. 10वीला मला 56% त्यावेळेला पडले. वा, छान. हा. पण 5 किलो खवा आणून पेढे तयार करून वाटायला लावले. अरे म्हणजे एवढं त्यांना हा, हा, हा. त्याचं शिक्षणाचं शिकली असं बोलून दाखवायचे नाही, हा. पण होतं तसं. म्हणजे सुप्त हा, हे होतं. हा, होतं. आणि ह्या पुस्तकं नाही, उद्यापासून शाळा बंद. मला आठवते 10वीला 45 रुपये फी होती परीक्षेची, तर ते उद्यापासून शाळा बंद, जायचं नाही. कोणत्या वर्षी तुमची 10वी झाली? 81. 81-82. अच्छा अच्छा. 80-81. 80-81. बरोबर. अच्छा. मग ग्रॅज्युएशन पूर्ण केलं तुम्ही की? म्हणजे 81ला झाल्यानंतर मग लग्नाचा विषय घरात चालायचा. मग आजी काय म्हणाली, चांगलं स्थळ आलं तर देऊन टाकायचं, पण 1-2 वर्ष आहे तर शिकू दे पुढं. बरोबर. तेवढीच पडत्या पळाची आज्ञा म्हणून मी गेले. मग ते काय ती फॅकल्टी ही फॅकल्टी असं काय चॉईस नव्हतं. आणि कोणी तसं काउन्सिलिंग पण करायचं नाही ना, की या क्षेत्राकडे वळा, त्या मार्गदर्शन नव्हतं. फक्त काय आता 10वी पास झाली, 11वी-12वी करायची. बी त्यावेळेला बीकॉम पण नव्हतं त्या. नंतर सायन्स वगैरे आता सध्या. मला सायन्सकडे ओढ होती जास्त, पण ती घेता आलं नाही सायन्सचं शिक्षण. ठीक आहे म्हटलं, 11वी-12वी केली. 12वी झाल्यानंतर स्थळ हे ते मग सुरू झालं. लग्न पण झालं 83ला. आणि मग लग्नानंतर एक प्रसंग असं होता की जेव्हा बघायला आले हे, त्यावेळेला आमचे मोठे दीर प्राचार्य होते कॉलेज. मग ते काय म्हणाले की तुला जर शिकायचं पुढे इच्छा असेल तर शिकू शकशील का? म्हटलं घरात परमिशन असेल तर मी शिकेन. मला कुठलं एवढं धाडस आलं होतं कुणास ठाऊक, म्हणजे वर डोळे करून बघायचं पण नव्हते मी. मग ते त्यांनी तेवढंच लक्षात ठेवलं आणि मग नंतर फॉर्म वगैरे भरला. मग असं करत BA झाली माझी. क्या बात आहे. घरी बसून. म्हणजे तिथे सासरवाडीकडून तुम्हाला सपोर्ट मिळाला? दिरांचंही मिळालं, आमच्या सरांचंही मिळालं. एक्सटर्नल केले तुम्ही? एक्सटर्नल केलं, BA केलं. पण घरातून सपोर्ट असल्याशिवाय अभ्यास करायला ती योग्य ती संधी मिळाल्याशिवाय शक्यच नाही ना. बरं, मग या दरम्यान काही अपत्य वगैरे? एक मुलगी झाली मोठी, म्हणजे BA होत असतानाच पहिल्या 2ऱ्या वर्षी. मग तिला घरी सोडून परीक्षेला जायचं. फक्त परीक्षेसाठी सेंटर बदलून घ्यायचं, गडिंग्लजला यायचं, वर्षभर अभ्यास करायचा, ट्युटोरियल वगैरे सगळे ते पूर्ण करायचे. म्हणजे अकॅडमिक जे होतं ते पूर्ण करायचे घरी. पण मग सासरवाडी गडिंग्लज मध्येच? नाही, सासरवाडी निप्पाणी, अंमलझरी म्हणून गाव आहे निप्पाणी. अच्छा, म्हणजे तिकडे तुम्ही? कर्नाटक. पण मग आम्ही सरांचं फक्त परीक्षेसाठी इकडे यायचं. सरांची नोकरी त्याला रुपडीला होती. अच्छा. रयतमध्ये ते लागलेले 80ला सर शिक्षक म्हणून. तिथं होती नोकरी त्यांची. अगदी 10x10ची खोली असेल तेव्हा. शाहू महाराजांनी शिक्षण संस्थेला देणगी दिलेली ती अजूनही आहे त्यांची. 100 एकर ती जागा आहे. आता महात्मा गांधी स्कूल म्हणून आहे रुपडीला. भाऊराव पाटलांची. बरोबर. तिथं छोट्या छोट्या रूम होत्या. त्या म्हणे आम्हाला तिथं गेल्यानंतर कळालं की ह्या घोड्यांच्यासाठी त्या महाराजांच्या पागा होत्या त्या. मग तिथं त्या ह्याच्यात सुरू झाला आमचा संसार. पण तेव्हा एक असं वाटलं नव्हतं की पुढे जाऊन आपण शिक्षिका होऊ किंवा नोकरी करू किंवा या क्षेत्रात, असं वाटलं नव्हतं. फक्त एकच होतं की शिक्षण पूर्ण करायचं. पण सर प्रोत्साहित करत होते? सरांचं प्रोत्साहन होतं असं. त्यांच्यामुळेच तर मला त्यांनीच खरं तर उभं केलं. मग BA झाल्यानंतर BEd ला? BA झाली मी 86ला. पण BEd ला त्यावेळेला पैसे
फी वगैरे असायची. पेठवडगाव इकडे तिकडे आम्ही जाऊन जरा चौकशी केली, त्यावेळेला 25,000 खूप होते. हो, खूप होते, खूप होते. मग कर्नाटकात चिकोडीला मी ऍडमिशन घेतलं, तिथेही 6,000. तेही कसं आउट ऑफ कर्नाटका, म्हणजे महाराष्ट्राचे असल्यामुळं, त्यांना शिवाजी युनिव्हर्सिटी असल्यामुळं 6,000. तिकडच्या लोकांना कर्नाटकातले 3,000 होते, आम्हाला दुप्पट होते. ते स्थानिक असल्यामुळे. हा, तेही द्यायची तयारी नव्हती, म्हणजे सरांना पगार पण 2,000-2,500 पगार. पगार पण एक तर इथं राहिलं तरी संसाराचा खर्च सांभाळा, प्लस त्याच्यातून सेव्हिंग असे काय राहणार. बरोबर, लहान अपत्य आहे. तुझं तू काय ठरव म्हणायचं सर, म्हणजे असं नाही पण म्हणायचं नाही, पण तुझं तू ठरव. आणि त्यामुळे मला एक वाटत गेलं की माझं मी ठरवायचंय ना, ह्यांचा सपोर्ट आहे, तर असं करूया. संसारातली काटकसर कामाला काटकसर नाही. त्यावेळेला नव्हते बीएडची फी भरायला, तर गळ्यातली 1.5 तोळ्याची तेव्हाची, तेव्हा 2,000 रुपये तोळा होता. 1.5 तोळ्याची 3,500 ती माळ विकली आणि फी भरली. म्हणजे आताचे 1.5 लाख रुपये. मी ते धाडस केलं. होय. म्हटलं आता कसं आहे, सीर सलामत तो पगडी पचास. आता घेऊन आता ऐन वेळेला आपल्याला असं, मी जर माघार फिरली, जर संधी सोडली तर परत मिळणार नाही. बरोबर, हा विचार केला आणि मग बीएड केलं, पूर्ण केलं. तरी सुद्धा एक मला वाटतं 88 पर्यंत, 88 ते 90 पर्यंत तुम्हाला थांबून करावं लागतलं असेल ना? नाही, मी येऊन जाऊन केली गडिंग्लज. होय काय? हो. कुठलं सेंटर होतं म्हणजे तुम्हाला? चिकोडी. गडिंग्लजवरून चिकोडीला जायचं. त्यावेळेला सांगली बस होती इथून गडिंग्लजहून. बरोबर इथं 6 वाजता सुरू, म्हणजे सुटायची, 7:45ला तिथं असायची कॉलेजच्या चिकोडीला. आणि मग तिथून रिटर्न दुपारनंतर तिथे बसची सुविधा, म्हणजे संकेश्वरला येऊन मग इकडं. अच्छा. संकेश्वर, आणि ते एक पास काढला, 25 रुपयाचा पास महिन्याचा. आणि येता जाता जर बस तिकीट धरलं तर 10 रुपये पाहिजे, जाताना पास, येताना पास. हो, त्या काळात बरोबर. केलं 1 वर्षभर. मुलगीला इथं ठेवलं, कारण तिच्याकडेही बघणं गरज. 3 वर्षाची होती मुलगी माझी तेव्हा. केलं बीएड. त्यावेळेला घरातल्यांचा सपोर्ट होता, आई वडिलांचा होता. वडील पण ते काय बोलले नाहीत, आता करते, पण त्यांनी काय भाग घेतला दरम्यान ते मवाळ झाले थोडे. आणि नातीसाठी थोडस हे होतं, नातवंडासाठी माणूस एका वेगळ्या फेज मध्ये जातो. सरांना पण कसं, तिथं जर राहिलं तर तिथला आणि खर्च आला, आणि तिथले रूमचं भाडं, इकडचं भाडं, ही मुलगी इकडं, मग तिन्हीकडे नको, तर मुलगी इथं राहते, मलाच काही त्रास होतोय, होऊ दे म्हटलं, आणि येऊन जाऊन केले. 1 वर्षभराचा तर प्रश्न होता. केलं, झालं, पास पण झाले. पण 2 वर्ष प्रयत्न करावे लागले नोकरीसाठी. मग 90ला इकडे लागले. अच्छा. कुठे? त्यावेळेला श्रमिक सेवा हायस्कूल म्हणून होतं. मग ते आता नवीन त्यांनी घेतलं होतं चालवायला. कोणत्या गावात लागलं? हसूरवाडीला. आता एस.जे. मोल्यांचा अण्णासाहेब आगलावे, त्यांच्या संस्थेत तिथे लागली मी. अच्छा. तेव्हापासून सुरुवात झाली. पण सुरुवातीला 3 वर्ष ग्रँट नाही, 500 रुपये पगारावरती काम करायचं. प्रवास खर्चच म्हणायचा. प्रवास खर्च, पण अनुभव होता, आणि सगळी नवीन असल्यामुळं गावातल्या लोकांचं सहकार्य होतं, संस्थेचं होतं. चालली चांगली शाळा. नंतर मग इमारत वगैरे बांधली, मग शाळा मोठी झाली. असं ते प्रस्थ नंतर केवढं मोठं झालंय. हो, आता सुरुवातीला काहीच नव्हतं, 90च्या काळात काही नव्हतं तिथं. फक्त माळ, त्यांचं घर एक होतं, आणि एक ते कतगार सर म्हणून, ती 2च घरं होती. पूर्ण सगळा माळच होता. त्यांची पेरूची बाग होती, 10 एकराचं होतं. आता त्यांनी जी उभं केलंय विश्वती, काही मोकळी बागच होती. पेरूची बाग होती. डीएड कॉलेज एक होतं, तेही बंद पडलेलं, नंतर सुरू झालं. तर हा सगळा तुमचा शैक्षणिक प्रवास झाला. आता आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे येऊया, की अभिनय क्षेत्राकडे तुम्हाला म्हणजे आवड निर्माण झाली, किंवा तुम्हाला लहानपणीच ते एक बीज पडलं होतं की बाबा आपल्याला भविष्यात अशी संधी मिळाली तर करायची. तर मग नेमकं कोणत्या काळात तुम्ही एखादी पहिली संधी मिळाली तुम्हाला स्वतःला व्यक्त करण्याची अभिनयात, ते आठवतंय का एखादी? आठवतंय. हे कसं झालं, शाळेत असल्यामुळं प्रत्येक वर्षी मुलांच्याकडून मी काही नाटकं बसवून गॅदरिंग. आता तिथं लेडीज कोण नसल्यामुळं मुलींचं सगळं मलाच बघावं लागायचं. म्हणजे त्यांचे डान्स बसवणं, नाटकं बसवणं, सगळं ते दिग्दर्शन करणं, त्यांना ड्रेस आणून देणं, या मेकअप, काही मलाही माहित नव्हता मेकअप काय असते, वेशभूषा काय असते, नेपथ्य काय असतं, या सगळ्या गोष्टी
करत गेलो आम्ही, थोडीशी आवड असल्यामुळे कलेची. आणि मग किंबहुना अंगावर तेव्हा- पडल्या त्या गोष्टी हा शाळेच्या म्हणजे जबाबदारी शाळेच्या पडली. जबाबदारीमुळे, आणि मुली पण होत्या त्याच्या, म्हणजे करणारी मुलं पण उत्साही हा, असल्यामुळे उत्साही करावं असल्यामुळे. यांच्यावरती हा, आपण असं. म्हणजे आपली सुप्त इच्छा हम्म. त्यांच्यातून मी हा, हे हा. केली. म्हणजे ते तुमचं स्वप्न तिथे तुम्हाला तिथं, हा, हा, करता आलं मला काय. हा. म्हणजे त्यांच्यातून मग त्यांच्या नंतर रूपाने थोडस गाणी म्हणणं, हम्म. मुलींना तयार करणं. पहिल्याच वर्षी वधू पाहिजे कॉमेडी नावाचं. होती, हा, हा. एक एकांकिका, हम्म. मुलीच सगळ्या होत्या त्या, बरं. पण मुलाच्या पण भूमिका मुलीच केल्या. हा, हा. छान केलं ते, सगळ्यांना अच्छा. खूप गावातल्या लोकांनी त्याला Appreciate केलं. appreciate केलं. हा, हा, हा. मालवणी भाषा थोडी, हा, हा. सरांचं थोडस कोकण असल्यामुळे कोकणात पण ते बदलीची नोकरी हो, हो, त्यांची. हो, हो. त्यामुळे त्यांच्याकडून मी काही थोडीशी concept समजून कल्पना. घेतले, काही शब्द, भाषा, काही हा, शब्द, अर्थ, हा. आणि ते बसवलं, त्यांना काही आवडलं. हेल त्यामुळं- म्हणा, म्हणजे हो, हो, कोकणी हेल मालवणी पण करतात. भाषेचं, हो, मालवणी हो, भाषेचा हो. तो एक वेगळाच ठसका आहे, हो. किंवा वेगळीच त्याला लय आहे, लय त्या आहे. भाषेला हो, हो. खूप सुंदर हो. असं गोडवा आहे. हो. आणि म्हणजे फार लयबद्ध हा, ऐकायला भाषा कर्णमधुर छान आहे. वाटते. हा. म्हणजे त्यांच्या शिव्या सुद्धा कर्णमधुर आहे. होय, होय. ते औशिक खाऊ काय असं काय होय, काय होय, आहे, होय. म्हणजे मला नाही औशीचा सांगता गो. येत. वगैरे वगैरे. तर ते खूप सुंदर आहे. आणि त्यामुळे ते बोलणाऱ्याला पण त्याचा आनंद घेतात, तो घेतात. ऐकणाऱ्याला पण त्याचा हो. आनंद आहे. तर मग ह्या छोट्या छोट्या जबाबदाऱ्यांमधून तुम्हाला हे लक्षात आलं की माझ्यात पण एक चांगला कलाकार आहे. लपलेला आहे. मग याला थोडंसं मोठं हे कधी मिळालं, म्हणजे संधी म्हणा मोठं किंवा म्हणायला एक्सपोजर हा, असं? कसं झालं, 16ला 2016ला 2016 सर गेले. नंतर आई पण होती माझी, हम्म. तीही बेड रेस्ट पूर्ण, हो. तिचंही सगळं करावं लागायचं. हो हो. सरांनाही 4-5 वर्ष त्रास झाला, डायलिसिस वगैरे सुरू असल्यामुळे, अच्छा. दवाखाना हा. येते, त्यामुळे म्हणजे मला आजारपण नोकरी सोडावी लागली घरात आजारपणच होते. आजारपणामुळं. हा. मग ती गेल्यानंतर आईचं करायचं, मग आणि घरी बाकीची कामं वगैरे आहेत नेहमी. मग सरांचं एकदा मला ऍड दिसली, म्हणजे वाचली मी, शिवाजी पाटील सरांची, हा. असं नवीन म्हणजे कला ते अकादमी जागृतीला जे सुरू. प्राध्यापक आहेत हो, ते. हो. हा. मग मी फोन केला, म्हटलं आमच्या वयाचे सर कोण आहेत का कलाकार, मी आता ऍडमिशन सुरू आहेत, येतील, या म्हणाले. बरं, म्हटलं ठीक आहे. मग ते बुवा सरांना तिथं चालू होतं त्यांचं, मुलंच होती सगळी, 20-25 मुलं होती. त्यांच्याबरोबर मी गेले सुरुवातीला, मला थोडस हे वाटायला लागलं, या मुलांच्या बरोबर शिकायचं काय असं नाही. मग दरम्यान तुम्ही निवृत्त झाला होता? हा, मी व्हॉलंटरी घेतली 14ला. अच्छा. म्हणजे सरांच्या जायच्या आधीच, म्हणजे 14ला ते घेतली. त्यांच्या शुश्रूषेसाठी आणि आईच्या शुश्रूषेसाठी, आईचं ह्याच्यासाठी. त्यात पण मुलींचं आणि होतं सगळं, त्यांची लग्न, त्यांची बाळंतपण, ह्या सगळ्या जबाबदाऱ्या होत्या. एकूण अपत्य किती तुम्हाला, म्हणजे ह्या जबाबदाऱ्या किती आहेत? हा, 2 मुली, 1 मुलगा. अच्छा. 2 मुली आणि 1 मुलगा. लहान का? मुलगा लहान. गुड. मग तुम्ही सरांच्याकडे त्यांच्या कार्यशाळेत? हो, कार्यशाळेत रुजू झाले मी. सुरुवातीला मग मुलांच्या बरोबरच मी पण असायची, कारण आता शाळेत असल्यामुळे मला काय एवढं वेगळं वाटलं नाही, मुलांच्या बरोबरच. बरं, मग त्या मुलांच्या बरोबर, त्यांच्या बरोबर ते जे काही शिकताना काही फरक जाणवला का आकलन शक्तीमध्ये? लहान मुलांची आकलन शक्ती, आपली आता प्रौढ आकलन शक्ती, याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला ग्रास्प त्यांच्यापेक्षा लवकर होत होतं किंवा काय, असं फरक जाणवला? फरक जाणवला तसा मला, कारण मुलांना सारखं सांगावं लागायचं सरांना, एवढी ती आता लहान समज त्या प्रमाणात कमी. ती कोणत्या वयोगटातली मुलं होती? प्रॅक्टिकल करताना मात्र मला त्या मुलांच्याकडून काही वेळेला शिकायला मिळालं. अर्थातच, कारण मुलांना संकोच कमी असतो ना, संकोच कमी असतो, म्हणजे इनोसंट असतात, ते पटकन हे करतात. आणि आम्हाला ह्या वयात एवढं करणं थोडंसं अवघड जातं, पण तरी थोडं शाळेत काय व्हायचं, माझा विषय हिंदी होता, आणि त्यात पण काही एखादी नाटकं, पर्यावरण पूरक अशी छोटे नाटकं असायची, किंवा एखादं हे असले ना, तर ती संवाद रूपानं मुलांच्याकडनं बसवून घ्यायची. म्हणजे ते सादरीकरण करायला लावायचे पोरांना, पण थोडंसं धाडस येण्यासाठी आणि तो विषय समजून घेण्यासाठी. आणि ते सोपं जायचं मला त्यावेळेस, भाषा विषय असल्यामुळे, त्याची आवड असल्यामुळे. मग ते थोडं मला हे करायला मिळालं, कारण शिक्षक हा शेवटी कलाकारच असतो, प्रश्नच नाही. त्या मुलांच्या पर्यंत त्यांच्या भावना लेखकाच्या पोहोचवण्याचं एक माध्यमच आहे ना, करावंच लागतं. आणि अभिनय करून दाखवलं तर ते जास्त
सार्थकपणे effective पोहोचतं. होतं. बरोबर हा. आहे, बरोबर. मुलांच्या पर्यंत पोहोचतं भावतं हम्म, हम्म. ह्या गोष्टी. अरे वा. मग शिवाजी सरांच्या शिकवण्याची मेथड कशी वाटली तुम्हाला? हा, त्यांची काय वादच नाही. कारण ते कोल्हापूर सारख्या कोल्हापूर, शहरातून हो, आले होते, आले. मोठमोठ्या कलाकारांच्या हो. सानिध्यात राहिलेली हो. व्यक्ती, मोठमोठ्या कलाकारांच्या बरोबर काम केलेली व्यक्ती हो. आणि तिथं सातत्याने कलाक्षेत्राशी निगडीत असलेली निगडीत व्यक्ती. हे गडिंग्लजकरांचं हो. भाग्यच की असा माणूस इथं पूर्ण वेळ उपलब्ध हो. आहेत आणि आपण नंतर त्याचा सरांची माहिती मला नंतर मिळाली. हा, हा, त्यांच्या मिसेस वगैरे असायच्या, यायच्या हा, हा. मुलांच्या बरोबर, मी त्यांच्या बरोबर शिकायची. मग हम्म. मला शिकायचं आहे ना, हम्म. मला आवड आहे, तर मग ते हे करून चालत नाही, मला मी बरोबर. वेळ द्यायची. बरोबर आहे. हा. मग असं करत करत सरांची म्हणजे चांगली ओळख वगैरे झाली. हम्म. सरांचे एक हे होतं की लहान मुलांना ते अगदी प्रेमानं, आपुलकीनं, हम्म. जिव्हाळ्यानं जे शिकवतात हम्म. ते मलाही त्यांच्या बरोबर शिकायला मिळालं. हे बरोबर. भाग्य आहे माझं. बरोबर. असू दे, म्हणजे लोक काय म्हणतात याचा मी विचार नाही केला की बाबा आता हे काय करतायत, नाटक हे ते. नाही, मला शिकायचं आहे ना. तुम्ही काहीही मग करा, लोकांचा विचार लोकांच्याकडे करा. बोलण्यासाठी असतंच हा, सगळं. तुम्ही काही लोकांचा करा विचार करा. किंवा करू नका, हा. लोकांच्याकडे बोलण्यासाठी त्या असतं, लोकांचा माझ्याबरोबर विचार एक नाही करायचा. मैत्रीण पण होती माझी, हम्म. पण तिच्या घरातून थोडस विरोध झाला. विरोध म्हणजे काय, सुरुवातीला केलीच बा झालं, आता काय कंटिन्यू नको. मी मात्र मध्ये सोडलं सातत्य. नाही. म्हटलं मला काम आता मिळू तर दे, नाही तुम्ही मिळू दे, बरोबर आहे. पण शिकायचं आहे ना. मग या शिकण्याच्या दरम्यान वडील होते? नाही, वडील गेले होते. नव्वदलाच गेले. हा. नव्वद. असते तर थोडासा विरोध झाला असता. विरोध नाही, विरोध नव्हता झाला, पण हा. हे आता बघून त्यांना आनंद झाला असता नक्कीच. कारण ज्या गोष्टीसाठी त्यांनी विरोध केला होता त्यात मी थोडंसं काही ना काहीतरी आता करते हे बघून त्यांना आनंद झाला. अच्छा. चला, म्हणजे ती त्यातनं आईला आनंद झाला. हम्म, हम्म. कारण तिनं खूप स्ट्रगल मी केलं. बघितलेलं होतं, तिचं हा. स्ट्रगल. हम्म. तिला शिकताही आलं नव्हतं. दुसरी त्या काळातली हम्म. ती फक्त सही करायची, हम्म. वाचायला यायचं तिला, लिहायला हा. यायचं. अच्छा. पण तिनं देव माणूस जेव्हा टीव्हीवर लागलं त्यावेळेला ती अक्षरशः रडली होती. सरळ. हो. त्याच्याकडे तिला येऊया, बघितलं. देव माणूस. हा. मग शिवाजी सरांच्याकडे तुमचं एक प्रकारचं प्रशिक्षण हा, सुरू सुरू झालं, झालं. तुम्ही स्वतःहून हो. ते हे करायला गेलात आणि मग त्या सगळ्या याच्यामध्ये वाटचालीमध्ये तुम्हाला पहिला ब्रेक हा. कधी मिळाला? कुठल्या सिरियलमध्ये, नाटकामध्ये किंवा कुठल्या हा. ह्याच्यामध्ये, छोट्याशा एकांकिकेमध्ये असं हा, तो आठवतोय का? बोले पोपट म्हणून पहिलंच नाटक म्हणजे राज्य नाट्य स्पर्धेसाठी सरांनी बसवलेलं. बरं. त्यात पण 13-14 कॅरेक्टर होते. बोले त्यात पोपट. हा, बोले पोपट मध्ये एकच एक प्रधानाच्या बायकोचा रोल होता. 2-3 वाक्यच होते. बरं. 2-3 वाक्यच, पण स्टेजवर जायला मिळालं मला हम्म. पहिल्यांदा इचलकरंजीला, बरं, घोरपडे बरं. नाट्यगृह. हा, हा, हा. ते खूप महत्वाचं होतं माझ्यासाठी. म्हणजे 1-2 वाक्य का असेना, पण 3-3 तास मी बसायची हो. सगळी तालमीसाठी. हा, हा. ती तालमीची जी मग ते प्रोसेस आहे ना, सगळ्यांचं ऑब्झर्वेशन पण कामाला येतं ना. ऑब्झर्वेशन करायची मी. किंवा तो रोल मी आणि- केला असता तर कसा केला असता, तो आता जो हा. करतोय हो, किंवा हो, ती हो, करते हो, आहे, हो. तो जर माझ्या वाट्याला आला असता तर मग माझा अभिनय कसा असता, हे आपलं स्वतःशी हा. संवाद साधायला मिळतो. मला ते फक्त स्टेजवर जायला मिळते ना, हम्म. ह्यात मला समाधान होतं. हम्म. आणि आता आमच्या वयासारख्या म्हणजे स्त्रियांना किंवा कलाकारांना वेगळ्या कुठल्या भूमिका मिळणार, हो, एकतर ते तर आईची, आहे. आजीची हा, किंवा आपल्या पत्नीच्या वयोगटाप्रमाणे वयाच्या मिळणार. बरोबर. ह्याच्याप्रमाणे. अर्थातच. हा, मग ते मी ऍक्सेप्ट केलं की बाबा हम्म. ठीक आहे. पण मला माझं जी आवड आहे, छंद जो आहे, तो मला व्यक्त होता येते. मग ती कलाकार पहिली म्हणून. 2-3 वाक्य कमर्शियल नाटकामध्ये किंवा हा. एवढ्या मोठ्या प्रेक्षागृहामध्ये हो, हो. अनेक प्रेक्षकांच्या साक्षीने हा. तो बोलताना काही गोंधळ उडाला, दरदरून घाम सुटला, असा काही प्रकार नाही, झाला का? नाही, नाही. अच्छा. मला तेवढा तसं आत्मविश्वास नव्हतं. निर्माण झाला होता. तेवढा आत्मविश्वासित आणि तालीम करायचो हा, आम्ही. हा, हा. त्यामुळे असं, आणि पुढं काय अंधारच असतो, हो, प्रेक्षक पुढं अंधार आहे, दिसतच नाही. दिसून येत नाही. हा, हा, हा. सर सरांनी अर्थात सगळ्यांना हे केलंच होतं, हम्म, आश्वस्त केलं होतं की हम्म. तुम्ही कुणी घाबरायचं नाही, हम्म, बिनधास्त तुम्ही करा, मी आहे. हम्म, सरांचं असायचं नेहमी. इथं सर आम्हाला रागवायचे करून घेताना. हम्म. एक दिग्दर्शक म्हणून त्यांची जी हा, भूमिका बरोबर असेल ती आहे. योग्य पण होती, कारण त्याशिवाय पुढे पण जात नाहीत ना. अर्थातच. आणि त्यांना पाहिजे ते तिथं ती काढून रिंग ठेवण्याची मास्टरांचीच भूमिका रिंग असायला पाहिजे, मास्टर चाबूक होती. प्रसंगी. अगदी बरोबर. हा, हा. ते आम्ही शिकून घेतलं तसं हा. सरांच्याकडून ते अच्छा, घेतलं अच्छा. की हा, हा. काही जरी झालं, रागवले तरी आपण काय हे करायचं नाही, आपलं काम सरांच्याकडे व्यवस्थित, सगळे चोख आणि प्रामाणिक करायचं. नवरस शिकून घेतलात तुम्ही. हो, हो. हा. मग कायिक म्हणा किंवा वाचिक, वाचिक, हो. हे सगळं तुम्हाला तिथे अभिनय. शिकायला हो, मिळालं. शिकायला मिळालं. हा. 2-3 वर्ष सुरुवातीला तेच होतं. हा, हा.
नंतर मग काय परीक्षा वगैरे काही दिल्या नाहीत. मी त्या मुलांच्या बरोबर ते सर म्हटलं परीक्षा काय आहे? तर ठीक आहे म्हणाले तुम्ही फक्त येत जावा. बरं, मग परीक्षा बरं. पण आहे तिथे परीक्षा त्यांच्याकडे? नंतर मग दिली. हां. आता जस्ट 2-3 वर्षापूर्वी. म्हणजे ती कोण घेतं परीक्षा? नाट्यशास्त्र आणि सरांनीच घेतली. इथंच हां. केंद्र होतं बरं. युनिव्हर्सिटीचं. हो का? हां. अच्छा, अच्छा. म्हणजे ते नाट्यशास्त्र आणि युनिव्हर्सिटीचंच फिल्म. शिक्षण हां. अभ्यासक्रम असं हो, हो. हे केलंय. 1 वर्षाचं होतं ते. बरं, बरं. मग सरांनी म्हणजे रीतसर सगळ्यांचे फॉर्म भरलेले हां, आणि म्हणजे 25 प्रमाणित केलं, प्रमाणित हां, केलं प्रमाणित ते. केलं. 25 पेक्षा जास्त होते विद्यार्थी. वाह! त्याच्यामुळे मग सेंटर इथंच मिळालं. हां. इथंच नाही, परीक्षा त्यांच्या दिल्या. हाताखाली तोपर्यंत चांगले आम्ही कामं करत गेलेलो. त्यांची त्यामुळे जेव्हा मुलाखत घेतली, तुम्ही हां. पाहिली असेल, हो, हो. चांगली गुणवान मुलं त्यांना हो, मिळाली. हो. ते चांगली. सांगतात म्हणजे अर्थात. एक तर तो बोर्डाच्या परीक्षेत असताना हो, हो. सुद्धा मयूर तेवढ्या लांब शिंदे. तेवढ्या लांब जाऊन अर्णवी. हो, हो. हो, प्राध्यापक. आणि तेवढं करून 90% पेक्षा जास्त मार्क्स जास्त मार्क मिळवलेत त्यांनी. मिळाले. म्हणजे मानावं लागेल ही हो. खरंच आणि कौतुकास्पद कामगिरी आहे. ते काही बौद्धिकदृष्ट्या आणि वैज्ञानिकदृष्ट्या ते योग्य पण आहे. हो. ज्यावेळेला मुलं स्वतःहून स्वतःच्या हां. ह्याच्यामध्ये जी करतात ना, अभ्यासाकडे तीही मुलं हो. तेवढीच चांगली एकाग्र असतात. होतात ती, तेवढीच एकाग्र होतात. होतात. पण कारण त्यांना ती आनंदी असतात आनंदी ना. असतात. तुम्ही बघा हो, आनंदी ते करा असताना म्हणून सांगावं लागत नाही हां. त्यांना. मग ती त्यांच्या त्या आनंदाच्या त्या लहरींवर हो, असलेली हो, लोक, हो, फ्रिक्वेन्सीवर हो. असलेली, हां. त्यावेळेला जे काही हो, हो. शिकतील किंवा ग्रास्प करतील ते बरोबर. सहजगत्या अंतर्मनापर्यंत हो. पोहोचतच. बरोबर आहे. त्याचा अभ्यासाकडे पण त्याचा उपयोग खूप होतोय त्या बरं. मुलांना. मग तो नाटक तुमचं ते पहिलं. हो. मग त्याच्यानंतर दुसरी संधी कधी मिळाली? दुसरी संगीत मन की बात. मन की बात. हां. अच्छा. त्यात पण 4-5च वाक्य होती. हं, हं. पण मग ती ते कलाकार मराठीच होतं की 28-30 कलाकार होते त्यात. मराठीच होतं? हां. मन की बात. नाटक मराठीच होतं. हां, नाव मन हो. की बात. हां. संगीत मन की बात नाव थोडं म्हणजे एकूण राजकीय परिस्थितीवर आधारित असं. संगीत मन की बात होतं. संगीत मन की बात. अच्छा, म्हणजे गीतं संगीत होती असं त्याची. नव्हतं. होती 2-3 गाणी होती. हां, पण हां. हं, बरं. राजकीय ह्याच्यावरती भाष्य करणारं होतं नाटक. मग तुमच्या त्यात पण त्या थोडंसं बॅचमध्ये मिळालं. तुम्हाला प्रभाव ज्यांचा वाटला, अशी कोणती मुलं तुम्हाला आठवतायत? की मुलं किंवा मुलं. ही जी शिकत असताना आपली चुणूक दाखवत होते हं. प्रात्यक्षिकाच्या हां. वेळेला किंवा आता ही तरी आहेतच मुलं. हां. अर्णवी. तिच्याबरोबर माझं ते एस आय ब्लीड जे आहे ना, हं, हं. त्यात जरा चांगला रोल म्हणजे जास्त हं, हं. भूमिका माझी जरा मोठी होती त्यात. हं, हं, हं. एस आय ब्लीडमध्ये. त्याचे अच्छा. 2-4 प्रयोग झाले. हं, हं. वेंगुर्ल्याला झाला, गडिंग्लजमध्ये, कोल्हापूरला 2 झाले, हं, हं, हं. कामगार कल्याण आणि राज्यनाट्यमध्ये. हं, तर हं. ती माझ्याबरोबर होती. सगळ्या त्यात लेडीज होत्या. बरं. म्हणजे मुली सगळ्या आणि मी हं. अशा आजीच्या भूमिकेतून. पण बरंचसं त्यात मला खूप शिकायला मिळालं. प्रॉमिसिंग वाटणारी कोण होती त्यात? त्यात अर्णवी. अर्णवी. हो. अच्छा. मग आता ती काय करते? तिची आता 10वी झाली. होय का? हो, हो. आता 10वी झाली. म्हणजे अजून म्हणजे त्यावेळेला खूपच हो, बाल्यावस्थेत असेल. 8वीला होती ती. बरं. ते त्या वयातल्या मुलींच्यासाठीच होतं ते 8वी-9वीच्याच. हं, हं, हं. सरांनी सांगितलं आता परवा पण म्हणजे हो. मासिक पाळीवरती आधारित असं हो. कोण हो, हो. ते बोलत नाहीत हो. मोकळेपणानं किंवा बरोबर. स्वतंत्र. तर ते खूप चांगलं होतं नाटक. चांगलं नाटक. सगळ्यांनी हे केलं. इथं पण आम्ही केलं. त्याला खरं तर उचलून धरायला पाहिजे होतं. समाजाच्या हां, विविध विषयच तसा होता संस्थांनी तो. ते हो, थोडंसं हे हो. करायला पाहिजे होतं. प्रायोजित करून हो. समाजामध्ये अवेअरनेस हं. जनरेट करणं आवश्यक हो. होतं. गरजेचं होतं ते. मग ते झालं दुसरं नाटक मन की बात. हं. त्याच्यानंतर हे तिसरं हे एस आय कोणतं? ब्लीड. येस आय ब्लीड. हो. आणि मग त्याच्या सिरियलचा आधी कधी त्याच्या संबंध? अगोदर सिरियलच्या सुरुवात जी झाली ती ही हां. कोविडच्या काळातच हां, हां. शूटिंग सुरू होतं इथं अल्लूर. बरं. कारण महाराष्ट्रात बंद झालं हं. शूटिंग बरं. वगैरे. हां. मग ते अल्लूर हे कर्नाटकात कर्नाटकात येते येते. आणि हां. बाँड्रीवर असल्यामुळं हं, हं. बऱ्याचशा सगळ्यांना इकडच्या तिथे हां. कलाकारांना आम्हाला पहिल्यांदा सरांचा रात्री 10:30ला फोन आला. बरं. मॅडम तुमच्यासाठी एक भूमिका आहे, तुम्ही सकाळी 7ला जायला पाहिजे. बरं. हां, हां. म्हणजे ठीक आहे सर सरांच्या म्हटलं. माध्यमानेच ती सरांच्या पण संधी मिळाली. माध्यमातूनच मिळालं. हां, हां. कोणती आणि सिरियल ती? देवमानस. देवमाणूस. हो. अच्छा. पहिलं कुठल्या सुरुवातच होती ना ती. ह्याच्यावर येत होती? जी मराठी. झी मराठी. हां, हां. जी मराठी. बरं. ती पण अशी आजीचीच होती भूमिका. हं, हं. पण छान वाटलं मला ते अनुभव पहिलाच होता. बरं, मग पण त्याच्यात चांगला. जे प्रोफेशनल आर्टिस्ट होते, होते. त्यांच्याबरोबर काम करताना कसा अनुभव आला? म्हणजे त्या त्यांच्याकडून पण काही किरण शिकायला मिळालं गायकवाड का? किरण गायकवाड हां. जे डॉक्टरची भूमिका करत होते ना, हां, हां. ते खूप चांगलं त्यांनी समजून घेतलं. हां, हां. त्यांच्याबरोबर होता हं, हं. म्हणजे 2-3 सीन प्रसंग होते. हां. प्रसंग होते.
छान त्यांनी आम्हाला म्हणजे सांगितलं तुम्ही रिलॅक्स होऊन काम करा वगैरे असं. सांभाळून आणि घेतलं. हा काही बाकीचे टिप्स ते वगैरे झंड्या मिळाल्या आणि का? हे ती होती बघा दोघं ती, हा, हा. तर त्यांनी तर म्हटलं काय तुमचं लुक तुम्ही भारी दिलं. हम्म. खरंच म्हणजे हम्म. माझ्यासाठी आता ती जरी हा, बरोबर. कलाकार जे हे असले माझ्या जास्त काही परिचयाचे नसले तरी त्यांनी दिलेली एक दाद होती ती, दाद होती. आणि ती मला हुरूप ते- देणारी असते ना, हा, की आणि बाबा आपल्या ती कामाची समजून पोचपावती घेतली. आहे. मला एवढं काय म्हणजे हे नव्हतं, पहिलाच अनुभव असल्यामुळं वाटलं होतं भीती वगैरे काय, पण नाही, कारण दिवसभर एक 4-5 वाक्य होती ती, पण 2-3 दिवस चाललं ते. पण झालं व्यवस्थित, छान अच्छा, झालं. अच्छा. तिथल्या लोकांनी समजून घेतलं बर. आणि त्या कलाकारांनी पण तिथल्या सांगितलं, आणि इथले होते बरेचसे आमचे ओळखीचे. हा, म्हणजे स्थानिक लेवलचे. स्थानिक त्यामुळे हो. गोतावळा इथलाच होता. होता. त्यामुळे ते दडपण भीती राहिलं नाही नाही. वाटली. हा. भीती नाही वाटली. पण फक्त मग पहिल्यांदा- नाटक आणि सिरियल किंवा कॅमेरा फेस करताना हा काय असं तफावत जाणवली तुम्हाला? हा, तफावत म्हणजे कसं आहे, एक कलाकार नाटकात म्हणून. नाटकात कसं आहे, लोकांच्या समोर आपण लाईव्ह present असतो. होतो, लाईव्ह. आणि तिथं काय, तिथं चुकीला माफी नाही. चुकीला माफी नाही. चूक झाली ती झालीच. झाली ती इरेजर नाही आहे त्याला. नाही नाही नाही, करता येते. रिटेक यात कसं रिटेक वगैरे होतं, परत चुकीची दुरुस्ती करता येते किंवा परत एडिटिंग मध्ये वगैरे करून घेतात, पण इथं नाही तसं. आणि जेव्हा समोर लोकांच्या समोर आपण जेव्हा जातो त्यावेळेला एक वेगळं एनर्जी येते. आणि केशवराव सारख्या कोल्हापूरच्या ह्याच्यावरती बरोबर, रंगमंचावरती पहिल्यांदा आम्हाला संधी आणि मिळाली. लाईव्ह त्या टाळ्या, तो हशा टाळ्या, आणि हो, हो. तो हा, त्या ती SID दाद. मध्ये तरी होतं तसं, म्हणजे थोडीशी विनोदी भूमिका आणि आजीची किंवा नातीचं ते दोघींचं बॉन्डिंग जे होतं त्यावेळेला टाळ्या पडल्या. त्या मग त्या आजीचं ह्याच्यात. तेव्हा मला बेरिंग खूप आजीचं हे बेरिंग होतं. घेताना तुम्हाला आवाजावर काही काम करावं लागलं? नाही नाही, तसा अगदी काय म्हणजे अगदी 80-90 वर्षाची वगैरे नव्हती. आमच्या ह्या वयाला अनुसरून अशी अच्छा, आजी होती. त्यामुळे वेगळी काही बेरिंग घ्यावं हा, लागलं? बेरिंग वगैरे काय नाही घ्यायला त्यावेळेला, फक्त भाषा थोडीशी ग्रामीण नाही, भाषा. पण मग भविष्यात थोडीशी. तुम्हाला समजा 80-90 हा. वर्षाच्या आजीचा रोल करायचा प्रसंग आला, हा, तर मग ते बेरिंग घेता येईल का? हो, कारण हा. तो आवाजातला कंप कंप, म्हणा, हो, शरीराची हो. थरथर म्हणा, हो. हे ते सगळं हे करावं लागेल ना. हो, हो. तर मग ते शिवाजी सरांच्या त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला शिकायला मिळालंच हो, असेल, हो. म्हणजे त्या हो. नवरसांमध्ये किंवा हो. त्या वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये आवाजाचे व्यायाम वगैरे काही शिकवले त्यांनी? हा, आवाजाचे व्यायाम शिकवले ना, ओंकार आहे. हम्म. परत आम्ही शिबिर पण केलं सरांचं, आणखीन संजय हळदीकर सरांचं. कोणाचं? सर संजय हळदीकर. संजय हळदीकर. हा, कोल्हापूर. हा, हा. त्यांच्याकडून तरी खूप शिकायला मिळालं. म्हणजे ते किती दिवसांचं शिबिर होतं? ते जवळजवळ 2 महिन्याचं होतं, पण ते आठवड्यातनं 2 दिवस. हा, म्हणजे शेवटचे 2 आठवड्याचे 2 दिवस असं. म्हणजे Okay. 2 महिने म्हणजे 16 दिवस असं हो. म्हणूया, 15 कारण दिवस. सरांना थोडं कसं आहे, मुलांची शाळेचं त्या मुलांचं छोट्या मुलांचं होतं कला अकादमी, त्यांचं शनिवार रविवार असायचं, आणि कॉलेज सरांचं शाळा, त्यामुळे म्हटलं सरांना आणखीन थोडंसं आम्हाला वेगवेगळ्या लोकांची थोडीशी म्हणजे हे झाली, ओळख झाली किंवा त्यांच्याकडून काही शिकायला मिळालं, तर ते त्यांचं पण शिबिर केलं. बरं, सध्या जमाना रील्स आहे, रील्सचा. हो. त्याचं आकर्षण वाटलं नाही काही करावं असं? केले ना, ते पण केले. हो का? हो. म्हणजे लोकांना अक्षय शिंदे, अक्षय चौगले, दिलवाले की, त्याच्याबरोबर केले, पण थोडेशा जास्त त्याचा पॅटर्न कसा होता की विनोदी आहे, कॉमेडी आहे. बरोबर. पण माझ्या बरोबर जे काही रील्स केले ना, त्यांनी थोडंसं इमोशनल, थोडंसं म्हणजे धार्मिक अशा पद्धतीने केले, श्रद्धेच्या दृष्टीने केले. मग तुम्ही विनोदी प्रकारच्या पण भूमिका करता? हा, मिळाली तर विनोदी भूमिका करताना टायमिंगचं काय महत्व आहे? हो, कारण तुमचा तो विनोद फुटला पाहिजे ना. हो की, बरोबर. त्याच्या ते टायमिंगचं महत्व तितकंच आहे, नाही का? कळायला पाहिजे त्या वेळेला. सगळ्यांनाच काही अंगविक्षेप नाही करता येत, आणि अंगविक्षेप करूनच विनोद निर्मिती होते अशातला भाग. स्लॅपस्टिक कॉमेडी जे म्हणतात, पण आपल्या आपल्या शरीर माध्यमाने आपण SI ब्लीड मध्ये होतं तसं सुरुवातीला. म्हटलं त्यात कसं होतं की कबड्डी खेळताना मग ती आजीला काय माहिती, कबड्डी नात असते, मग ती कबड्डी कबड्डी म्हणायचं, मग ती आजी काय नुसतंच कबड्डी कबड्डी, आता असं नाही तर असं खेळायचं असते, असं पकडायचं असते, मग ती त्यातनं थोडासा विनोद निर्माण व्हायचा.
ते थोडस म्हणजे टायमिंग होतं त्यावेळेला, आणि टायमिंगला त्यावेळेला अनन्य साधारण महत्व महत्व आहे. विनोदाला. तो अगदी, जो अगदी, टायमिंग अगदी. हुकलं की हो, मग हो, तो विनोद हो. फसला. हो. ते असं पळायचं. हम्म. अगं तूच म्हटलीस ना पळायचं, हम्म, हम्म, असं तिला म्हणते. अगं तसं नाही आजी, हम्म. असं खेळायचं. मग ते पळायचं हे ते, मग तिच्या मागं पळणं हे त्या गोष्टी त्या नाटकात किंवा भूमिकेतनं तसं. सिरियल मध्ये अभिनय हा करताना फंबलचा कधी त्रास व्हायचा का? म्हणजे आपला उच्चार चुकणं म्हणा व्हायचा किंवा व्हायचा तसा. सिरियल मध्ये व्हायचा तर आपल्याला रिटेकची संधी असते, संधी पण असते. नाटकाला हो. मात्र ती संधी नसते आणि मग ते सावरून न्यावं लागतं दुसऱ्या हो, समोरच्या हो, कलाकारांनी. हो. आणि हा क्रिया आणि प्रतिक्रियेचा खेळ आहे सगळा. होय हो. म्हणजे बरोबर. अभिनय केवळ मी अभिनय आपला बोलत राहणार आणि हा. समोरचा मख्खपणे त्याने प्रतिक्रियाच नाही दिली तर त्या अभिनयाला मजा येत नाही. बरोबर आहे. तर हा सगळा शिक्षणाचा भाग आहे. भाग आहे हा. आणि मग ही शिबिरं पाठांतर वारंवार व्हायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? व्हायला पाहिजे. कारण अजूनही कसं सराव किंवा सराव नवीन काय महत्त्वाचा त्याच्यात आहे. आलं हो, असेल आता कसं एक नाटक आणि झालं की वेगवेगळ्या वर्षभर गप्प बसायचं, परत नाही पुढच्या त्याच्यापेक्षा वर्षी शिबिर मध्ये हो. सातत्याने स्वतःला हे करून हा, update स्वतःला करायचं. स्वतःचा हो, शोध घेणं गरजेचं आहे. बरोबर बरोबर आहे की नाही? बरोबर. ती गडहिंग्लज मध्ये होताना दिसतात शिबिर. एक शिवाजी सर तेवढे करताना दिसतात, बाकी हो, कोण होतात. फारसं. दुसरं पण आम्ही केलं होतं इथेच, कला अकॅडमीतच केलं होतं शिवगण सरांचं मागच्या वर्षी. बर बर. प्रदीप शिवगण ते ते कुठून आले होते? रत्नागिरी. रत्नागिरीचे ते आहेत. कोकणात मात्र कोकणी त्यांचं माणूस कलेचा फार actingचं मोठा. पण त्यांचं स्कूल आहे हा. सरांचं. बर बर. त्यांचं एक घेतलं होतं शिबिर इथं आम्ही. त्या संदर्भात. काय फीज लावली होती त्यांनी? ती आम्ही 1,000 सगळे दिले. कॉन्ट्रीब्युट केली होती. आणि किती ते विद्यार्थी 5 बसले दिवस होते? होती शिबिर. किती मग ते विद्यार्थी बसले होते जवळजवळ साधारण? 17-18 विद्यार्थी होते. म्हणजे सगळे हौशी, जास्तीत कलाकार. जास्त हौशी होते. अच्छा, अभिनयाचं शिबिर किंवा अभिनयाचं प्रशिक्षण फक्त अभिनयासाठी कामाला येतं की जीवनाच्या दुसऱ्या आस्पेक्टमध्ये, दुसऱ्या घटकांमध्ये पण त्याचा उपयोग होतो? तुमचं मत काय त्याच्यावर? नक्कीच होतं. हा. नुसतं अभिनयासाठी नाही. जसं त्या प्रसंगात किंवा त्या भूमिकेत शिरल्यानंतर एखादी गोष्ट माहिती होते, ती आपल्या आयुष्यात जगताना सुद्धा माहिती होते. काही गोष्टी माहिती नसतात आपल्याला, त्या लक्षात पण येत नाही, पण आयुष्यात जगताना पण त्या गोष्टी नक्कीच त्याचा उपयोग होतो. म्हणजे माणूस म्हणून. माणूस म्हणून. आणि जर तुम्ही अभिनयाच्या त्या गोष्टी शिकलात तर तुम्हाला व्यक्त होणं कसं बरोबर ते समजतं, तेही वाचनाचं महत्व समजतं, उच्चारणाचं महत्व समजतं. बरोबर की नाही? आणि मग तुम्ही तुमचा सब्जेक्ट किंवा तुम्हाला जे म्हणायचं आहे ते कदाचित योग्य शब्दात समोरच्यांना पोहोचवू शकता. अभिवाचनचं पण आम्ही करतो. बर. आता सध्याच रंगगंध न्यास 40 बर. इथं कोल्हापूरच्या सेंटरला पहिला नंबर आला. वाव. आता काल आले होते त्या जोशी मॅडम, जोशीताई. त्या मी आणि राजश्री कोल्हे म्हणून आहेत आणि रूपा दड्डी, या चौघींनी मिळून एक गोष्ट तिच्या ड्रायव्हिंगची. अर्थात ती विनोदी होती. ड्रायव्हिंग करत असताना स्त्रियांना काय अडचणी येतात आणि अडचणीपेक्षा घरातले, बाहेरचे इतर किंवा मित्र मैत्रिणी कशा त्यांना पुढं जाऊ देत नाही, असं तसं काय काय गोष्टी घडतात, विनोदी अडथळे. तर ह्यातनं ते अभिवाचन केलं मी, ते पण त्याला पण चांगला प्रतिसाद मिळाला. मग हे चौघींनी मिळून एकत्र अभिवाचन केलं की एकटीने केलं? नाही, चौघींनी मिळून केलं. ते अशी कथाच अशी होती गुंपलेली. चौघी मैत्रिणी असतात आणि प्रत्येकीचे अनुभव म्हणजे सांगत असतात त्या. अच्छा. मग ते वाचून दाखवायचं आहे की वाचिक अभिनय? अच्छा. म्हणजे कथा कथन नाही म्हणता येईल त्याला, पण कथा वाचनच म्हणता येईल. आता कथा असेल ती लोकांच्या समोर चित्र उभं करणं, जसंच्या तसं, म्हणजे ते राहिलं पाहिजे की बाबा हे वाचन कसं. मला थोडासा ग्रामीण ढंगातलं होतं, बाकीच्या त्या जरा शहरी भागातल्या म्हणजे ड्रायव्हिंग शिकलेल्या होत्या, त्यामुळे ती भाषा आणि ती देहबोली ह्या गोष्टी त्यातनं आम्हाला. पण ते तुम्हाला बसूनच वाचन करायचं? बसूनच. त्याच्यात काय अभिनयाला वाव नाही, फक्त फक्त चेहऱ्यावरचे हावभाव आणि आवाजाचा चढ उतार आणि त्याच्यातून तो निर्माण झालेली नाट्यछटा. अच्छा. ते पण आव्हानात्मकच आहे. त्यात जोशी मॅडमनी आम्हाला सगळं व्यवस्थित म्हणजे करून घेतलं, काही शब्द. बरं, आता या वयात तो हे नाट्य ह्याचा डिप्लोमा करतायत कोल्हापूरला जाऊन, कौतुकास्पद आहे. अगदीच. म्हणजे गडहिंग्लज सारख्या एका छोट्या शहरामध्ये तुमच्यासारखी ह्या ज्या विदुषी आहेत वेगवेगळ्या ह्याच्या, म्हणजे हे खरंच कौतुकास्पद आहे.
त्याला हे करायला पाहिजे, हो. प्रोत्साहन द्यायला पाहिजे. नाट्य चळवळ गडिंग्लजमध्ये बऱ्यापैकी रुजली आहे हम्म. असं वाटतंय का तुम्हाला? आता सुरुवात झाली असं वाटतं मला. अच्छा. अजूनही व्हायला पाहिजे, कारण अजून इथं व्हायला नाट्य रसिक आहेत. हां हां. मग काय भरपूर कमी आहे. पडतंय नेमकं असं तुमच्या एक तटस्थपणे जर विचार केला तर बाबा ही चळवळ ज्या पद्धतीने वाढायला पाहिजे, लोक चांगले रसिक हां. आहेत, म्हणजे प्रेक्षक रसिक हो, आहेत, हो. कलाकार आहेत, आहेत. पण म्हणावा तसा धुडगूस दिसत हां, नाहीये. इच्छाशक्ती पाहिजे थोडीशी, हां. राजकीय नाही म्हणजे लोकांची नेमकी इथली. काय कमी आणि पडते? म्हणजे एखादं नाट्यगृह नाही हो, हे नाट्यगृह पण एक नाहीच आहे मोठी इथं. कमी आहे. हो. हं. पण मग ज्या शाळांमध्ये तुमच्या वेगवेगळ्या हे आहेत हां. त्यांचा वापर कमर्शियली करायला परवानगी देत नाहीत का ते? नाही, नाटक कमर्शियली एखादं हे देतात करायला? तसं. हां. पण पण तिथे ती व्यवस्था कलाकार नाहीये पूर्ण. एकत्र येणं हं. आणि वेळ देणं ह्या हां, हां. गोष्टी जराशा तुम्ही कमी मगाशी पडतात. कुठल्या तरी शाळेचा उल्लेख केला तिथे आमचं ते हो, हो. नाटक. आहे नाट्यगृह. हां. ते पण खुलंच आहे. होय का? नाट्यगृह आहे, पण फार मोठं नाही, म्हणजे हां, ठीक आहे. शाळेतल्या पण मुलांच्यासाठी हां, आहे तेवढं. पण मग नाट्यगृहाला लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, हां, मेकअप म्हणा हां. किंवा हो, हो. महिलांसाठी हो, हो. वस्त्र हां, बदलण्यासाठीचं हां. ते काही असं आहे तिथं सगळं? चेंजिंग रूम वगैरे. चेंजिंग रूम आहे. हो. मग ते आहे ना. शाळेतले आहे. मग ते छोटंसं का असेना तिथं करायला आहे. हरकत, त्यांचं वाजवी भाडं हो, देऊन हो. ही चळवळ जिवंत ठेवली तिथं आहे पाहिजे. आणि परत नाथपईवरती पण आहे. होय का? हां, ते नगरपालिकेचंच आहे. तिथंच होतात सगळी नाटकं बऱ्यापैकी. होय का? किती आसन क्षमता आहे तिथे बसण्याची? तरी 1000 तरी आहे. खूप झाली हो. की. पण मग ते खुलं आहे, स्थानिक लोकांनी खुलं आहे. समजा नाटक बसवलं हो, तुमच्यासारख्या हो. पाटील सरांनी वगैरे, हो. तर त्याला कमर्शियली तसा चांगला प्रतिसाद मिळतो? एखादं नाटक कमर्शियली जाहीर मिळेल, केलं तर? मिळेल नक्की. हां. पण झालंय कसं, की आता नावं ठेवत नाही मी, हां, हां. पण लोकांना आता नगरपालिका हं. आणि कला अकादमी हे दोन्ही एकच असल्यासारखं हां, आहे. हां, हां. आणि इथले स्वाती कोरी बरं. त्यांनी थोडंसं प्रोत्साहन दिलं या गोष्टीला, नाट्य हां, हां, चळवळीला हां, हां. जागा दिली, अकादमीला वगैरे सरांनी आता सांगितलं. हो. पण होते कसं, की लोकांना 3 दिवस नाट्य पर्वणी हं. रसिकांच्यासाठी हं. नाट्य महोत्सव होता तिथे. हं, हं, हं. बाहेरची नाटकं येतात. इथली आम्ही घेतलेली जी हं. बसवलेली ते पण झाली, हां. बाहेरची 1-2. म्हणजे लोकांना एक आवड हं. आणि एक सवय लावण्यासाठी म्हणून. हं, हं, हं. पण ती त्यांनी पूर्ण मोफत ठेवली. नाही, त्याला मोफत थोडंसं ठेवली. सवय लावली पाहिजे हां. कमर्शियलची. ह्या गोष्टी आज महत्त्वाच्या. तुमच्यासारखी माणसं हो. चला पैशासाठी नाही करत आहेत, हां. पण त्याला थोडंसं व्यावसायिक रूप दिलं व्यावसायिक पाहिजे. रूप यायला पाहिजे. तुम्ही त्याचं हो. जुजबी का असेना भाडं घ्या, हो. बरोबर की नाही? पण जर व्यावसायिक ठेवायचं झालं तर इथं तिकीटचे आ- दर काय साधारण लोकांना परवडणारे असे काय साधारण तिकिटाचे दर असतात? 200-400 पर्यंत येऊ शकतात. म्हणजे पुढील रांगेमध्ये जरा हो, जास्त हो, जास्त असेल 500 पर्यंत येऊ शकतात. देतात. 500 पर्यंत. हं, हं. आता हे आणि कुंभाराचं काय झालं, हं. इथं मग ते स्पॉन्सरशिपच घेतली केदार रेड्डीकडनं. हां, तिथं हां. आम्ही सादर केलं. बरं. हां, हां. इथं म्हणजे तो सगळा खर्च राज्यनाट्याला 3रा नंबर बसला. हां, हां, हां. तो सगळा खर्च त्यांनी त्यांनी उचलला. बघितलं. मग ते प्रवेशिका ठेवल्या त्यांनी फक्त. अर्थातच. हां. ते ठेवायलाच पाहिजे. हो. हं. मग इथे एकपात्री स्पर्धा किंवा एकांकिका स्पर्धा असं हे आता फार काळ झाला नाही हे असं हो, घडून? नव्हतं ते आतापर्यंत. हं. आता ह्याच वर्षी घेतले. होय का? हां, आमच्या अकादमी मार्फतच घेतलं, की हां. जी आजूबाजूच्या खेड्यातली, शाळेतली जी हो, मुलं पंचक्रोशीतली म्हणूया. शाळेपर्यंतच फक्त राहतात, ती बरोबर. नंतर कुठं त्यांना काही स्टेज मिळत नाही किंवा नंतर त्यांना मार्गदर्शन मिळत नाही. हं, हं. तर यावर्षी सरांनीच सुरुवात केली ती हं. एकपात्री प्रयोगाची, बरं. म्हणजे स्पर्धेची. हां, हां. चांगला प्रतिसाद मिळाला. अच्छा, अच्छा. हो, त्यांचं म्हणजे नियोजन वगैरे करण्यामध्ये होतो आम्ही सगळे. होय काय? हां. साधारण किती लोकांनी भाग घेतला होता? जवळ-जवळ 20-22 शाळांनी भाग घेतला होता शाळांनी? एकपात्रीमध्ये. हो. क्या बात आहे. आणि तिथंच एक मराठी विज्ञान परिषद म्हणून समोर एक छोटी संस्था आहे, हां, हां. अर्थात हिची सायन्सची. हं. तर त्यांनी फक्त सायन्सच्या हं. म्हणजे विषयावर आधारित हं. आणि त्यांनी लिहिलेल्या त्यांच्या यातनं, की ज्यात फक्त वैज्ञानिक दृष्टिकोनातून लिहिलेल्या काही हं. एकांकिका. हं, हं, हं. त्याही आता 2 वर्ष झाली तिथे चाललं. मग ते आमच्या अकादमीतच आम्ही घेतोय. मग अच्छा. परीक्षक म्हणून वगैरे मी काम करते. अच्छा, अच्छा. परीक्षक म्हणून काम करताना तुम्ही काय निकष लावता? म्हणजे एखाद्या एकांकिकेकडे बघण्याचा, हां. की बाबा हिला आपण पारितोषिक द्यायचं, नाही द्यायचं, ती चांगली झाली आहे, वाईट झाली आहे, हां. त्याचे काहीतरी निकष असतील ना? हां. काय निकष लावतात त्याला साधारण? एकूण त्यांचं प्रेझेंटेशन, हं. आवाज, हं, हं. स्टेजवरती डेअरिंग कसं वावर. करायचं, वावरणं स्टेजचं, हं, हं. नेपथ्य. हं, हं. नेपथ्य या गोष्टी जरा हां, करणं एकांकिकेत मुलांना फारसं. शाळेच्या हां. एवढं सगळं बरोबर हे आहे. करणं परवडत नाही. थोडंसं नेग्लिजिबल आहे हां. ते. हां. मग त्यांचा आवाज हं. आणि धाडस मुलांचं, हं, हं, हं. टायमिंग. भाषा,
हा. वेळ, हम्म. ह्या गोष्टी आणि विषयाची अच्छा. मांडणी हा. आणि एकमेकांच्या मध्ये असणारं हा, कोऑर्डिनेशन समन्वय कसं आहे, समन्वय. कलाकारांच्या हा, हा. मध्ये मग ह्या एखादी गोष्टीचा निकष ठेवला. एकांकिकेला साधारण बक्षीस काय ठेवतं तिथे? एकांकिकेला पहिलं बक्षीस? हा 2000 2500 असं. अशापर्यंत. पण 1500, या 1000 ह्याला स्पर्धा डिक्लेअर झाल्यानंतर लोक प्रतिसाद देतात देतात. संपूर्ण तिन्ही हो, तालुक्यातून? हो. त्यांच्यापर्यंत आता माहिती फक्त कशी आम्ही पोहोचवतात? गडिंग्लज तालुक्यापुरतंच घेतलं होतं. हम्म. आता सुरुवात होती पहिल्यांदा, मग हम्म. तो चांगला प्रतिसाद मिळाला की मग त्याला मग 15 प्रायोजक तालुक्यात. मिळत असतील ना? प्रायोजक मिळायला काय हरकत नाही? प्रायोजक मिळायला थोडंसं हे होतं, अडचण येते. अडचण. हा, हा. पण अच्छा. प्रतिसाद चांगला आहे. पहिलंच वर्ष होतं पण चांगलं हे मिळालं. म्हणजे तुम्हाला ह्या अभिनयाच्या कलेमुळे तुमच्या आयुष्यात जे काही दुःखाचे प्रसंग आले त्याच्यातून सावरायला मदत झाली असं नक्कीच, म्हणायला हरकत नक्कीच. नाही. कारण तुमचे पती हो, गेले, हो, तुमच्यावर जीवापाड प्रेम करणारी आई गेली, हो. आणि ही दोनही मंडळी आजारांना झुंज देऊन गेली. त्यांची ती झुंज पाहत असताना तुमच्या मनात निर्माण झालेलं ते दुःख, त्याला सावरायला ही तुमची अभिनय कला तुम्हाला कामाला आली असं. बरोबर. आत्ता गडहिंग्लजमध्ये तुमच्या समकक्ष म्हणूया, तुम्हाला ज्या प्रॉमिसिंग ॲक्ट्रेसेस वाटतात त्या अशा कोण वाटतायत तुम्हाला? म्हणजे ज्या तुम्हाला वाटतं की या मुलीला किंवा या ताईंना जर संधी मिळाली तर खूप चांगलं हे करतील असं तुमच्या नजरेत, तुम्हाला सोडून? माझ्या समोर आता एक विशाखा जोशी एक आहे, हां हां. आणि मुरगुडे मॅडम एक आहे. अच्छा. हां हां. आणखीन मुलं आहेतच ती हां, मुलांचं नाही शाळेची. म्हणत मी, तुमच्या महिलांमध्ये. महिलांच्या मध्ये. हां. त्या राजश्री कोल्हे म्हणून आहेत. त्यांना वेळ मिळत नाही, त्या पण हां. चांगल्या कलाकार आहेत. बरं. वेळ मिळत नाही. आणि त्यांचा व्याप काय? त्या शाळेत शिक्षिका आहेत त्या शिक्षक. पण. अच्छा अच्छा. म्हणजे असं आणि हेच तर हे आहे की म्हणजे आमच्यासारखे आता नोकरीतून थोडंसं आता तुम्ही थोडेसे निवृत्त मुक्त झाले. झालात, तुमच्याकडे पण वेळेचं बाकी त्यांना स्वातंत्र्य करायचं आहे. असतंय. पण वेळ बऱ्याचशा मिळत जबाबदाऱ्या नाही. आहेत, इच्छा घरच्या असते पण आहेत, वेळ मिळत नाही. नोकरीची जबाबदारी, नोकरीच्या कुटुंबाची घरची जबाबदारी. जबाबदारी. पण ह्या प्रॉमिसिंग हा, कलाकार आहेत, आहेत आहेत. ज्या तुमच्या नक्की. नजरेत आहेत. अजूनही यायच्या म्हणजे ह्याच्यात हा, आहेत, असतील. त्यांची इच्छाशक्ती आहे की हे बाबा तुमच्या तुमच्याकडे पाहण्यातल्या यावं. म्हणून आपण म्हणूया. हो, अजून खूप असतील, तो भाग आहेत, वेगळा, आहेत. पण तुमच्या पाहण्यातल्या तुम्हाला प्रॉमिसिंग हो. वाटतात आता त्या. म्हणजे सध्या ज्या कामाच्या ह्या प्रोसेस मध्ये आहेत ह्या दोघी तरी आहेत. अच्छा अच्छा अच्छा. आणि त्या स्पर्धेत तुम्ही पण आहात मिळालेल्या संधीचं सोनं सोनं करण्यासाठी. करायचं. ताई, खूप छान गप्पा रंगल्या, पण या ओघामध्ये एखादा माझ्याकडून प्रश्न विचारायचा राहून गेलाय, पण तुम्हाला प्रेक्षकांशी तो संवाद साधायचा आहे. किंबहुना असं म्हणूया की ग्रामीण भागात राहून सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या आव्हानांना सामोरं जाऊन सुद्धा या कलेवरचं निस्सीम प्रेम करत त्याच्यात स्वतःचा शोध घेण्यासाठी या नवोदितांनी नेमकं काय करायला पाहिजे, तर त्यांच्यासाठी तुमचा काय सल्ला राहील हे आपण समारोपासाठी सांगूया लोकांना. तर त्यांच्यासाठी तुमचा काय सल्ला राहील? आता माझ्यासारख्या कलाकाराला एक संधी मिळाली शिवाजी पाटील यांच्या सरांच्या कला अकादमीच्या माध्यमातून, तसं त्यांनी शोध घ्यावा. कुठे आपल्याला काय शिकायला मिळतं, काय करायला मिळतं याचा शोध घ्यायला पण पाहिजे. बरोबर. आता आम्ही काय पुण्याला मुंबईला जाऊन काय फार मोठं करणार नाही आणि फार मोठं भव्य दिव्य करायचंही नाही मला, माझं वैयक्तिक मत म्हटलं. जे आता इथून पुढे जे जगण्याचं जे वय आहे आपलं किंवा किती आयुष्य आहे की कोणी काय सांगू शकत नाही, पण जे आहे ते आनंदात जगायचं, आपल्या मनाला येईल तसं आपण जगू शकतो आणि त्या कलेचा आनंद घेऊन आपला छंद, आपली आवड, कुठल्याही वयात माणूस कधी विद्यार्थीच असतो असं माझं मत आहे. अगदी बरोबर. प्रत्येकाकडून काही ना काहीतरी शिकवत त्याला जायचं असतं किंवा त्याला शिकावं. तसं आजच्या विद्यार्थ्यांना किंवा आजच्या कलाकारांना खूप मोठी संधी आहे पुढे जायला. ते जाऊ शकतात, शिकू शकतात. त्यांनी त्याचा शोध घेऊन आपलं करिअर घडवावं किंवा आपलं काही छंद, आवड जे आहे व्यवसायाच्या दृष्टीने, तर त्यांनी ते करावं. हो, नक्कीच. म्हणजे अगोदर थोडंसं वेगळं दृष्टिकोन होता या कलेच्या क्षेत्राकडे पाहण्याचा. पण आता चांगलं, त्याला दिवस चांगले आलेत आणि बघा आता एवढ्या कोल्हापूरला आता बऱ्याचशा सिरियलचं शूटिंग सुरू आहे, चित्रीकरण वगैरे सुरू असते चित्रनगरीमध्ये.
तर बऱ्याच लोकांना काम मिळत आहे तसं. शोध घ्यायला पाहिजे, थोडंसं विचारायला पाहिजे किंवा थोडं एकमेकांशी संवाद असणं गरजेचं आहे, ओळखी असणं गरजेचं. तर या होत्या कदमताई, ज्यांनी आपल्या सर्वांना एक शेवटचा सल्ला दिलाय. शेवटचा म्हणजे ह्या एपिसोडच्या शेवटचा, बरं. नाहीतर आपलं छंद जोपासायचा असेल तर लवकर शेवट होत नाही, आयुष्य खूप सुंदर होतं, असंच त्याचा मतितार्थ आहे. आता आम्ही त्यांच्याशी गप्पा मारल्या, जाणून घ्यायचा प्रयत्न केला की ग्रामीण भागात राहून सुद्धा आपल्यातील कलाकाराला कसं जोपासावं, कसं त्याला खतपाणी घालावं, त्याला कसं प्रशिक्षित करावं, हे आम्ही आज त्यांच्या गप्पांच्या माध्यमातून काढून घ्यायचा प्रयत्न केला आणि मला वाटतंय ते बऱ्यापैकी निघून आले. तर या गप्पा जर तुम्हाला आवडल्या असतील तर त्या तुमच्या नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना सुद्धा त्यांच्यापर्यंत ह्या पोहोचल्या पाहिजेत. त्यासाठी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, आम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी चांगले कॉमेंट्स द्या आणि लाईक करा. पुन्हा पुन्हा चांगल्या लोकांना तुमच्या समोर आणण्यात आम्हालाही आनंदच वाटेल. जाता जाता नेहमीप्रमाणे एक शेवटचं, अन्न, वस्त्र, निवारा यापैकी वस्त्र ही गरज भागवणं ही खर्चाची बाब न ठरता उत्पन्नाची बाब ठरली तर कशी, हे समजून घ्यायला आवडणार नाही का? खाली आमच्या नॉलेज गेन फाउंडेशनचा फोन नंबर आहे. जर त्याच्याबद्दल तुमच्या मनात कुतूहल असेल तर नक्की तुम्ही आम्हाला त्यावर फोन करून विचारू शकता आणि माहिती घेऊ शकता. कारण या वाढत्या महागाईची चिंता करण्यात अर्थ नाही आहे. आपलं उत्पन्न वाढवणं हाच त्याच्यावरचा उपाय आहे. असो, ताईंना सुद्धा जर तुम्हाला काही विचारावं असं वाटलं तर त्यांचा आम्ही नंबर खाली देतोय. ताई, नंबर दिला तर चालेल? तुमच्या अभिनय क्षेत्राशी संबंधित काही त्यांनी तुम्हाला काही विचारावं असं वाटलं, काही जाणून घ्यावं असं वाटलं, काही मार्गदर्शन घ्यावं असं वाटलं तर ताईंचा नंबर आम्ही खाली देतोय. तुम्ही त्यांना फोन करून विचारू शकता. इवन त्यांच्या ह्या गप्पा तुम्हाला आवडल्या असतील तर तुमची प्रतिक्रिया देऊ शकता आणि त्यांनाही पुढील वाटचालीला शुभेच्छा देऊ शकता. अशा अनेक चांगल्या चांगल्या लोकांना तुमच्यासमोर आणायचं आहे. आम्ही कथित यश लोकांना तुमच्यासमोर आणण्यापेक्षा त्या यशाच्या महामार्गावर मार्गक्रमण करत असलेल्या पण अजून यशापासून दूर असलेल्या लोकांना तुमच्यासमोर आणतोय. कारण तुमचाही प्रवास कुठल्या ना कुठल्या तरी रस्त्यावरून चालू असेल तर यांना आलेल्या अडचणी किंवा यांनी काढलेले मार्ग हे तुम्हाला मार्गदर्शक ठरावेत आणि प्रेरक ठरावेत, या उद्देशाने हे आमचं काम चालू आहे. किती चांगलं आहे, किती वाईट आहे त्याचं ठरवण्याचा अधिकार तुम्हाला आहे. पुन्हा भेटण्यासाठी थांबणं आवश्यक आहे, म्हणून थांबतो. धन्यवाद ताई, धन्यवाद. धन्यवाद.